ए मुल्या चल उठ लवकर, उठ उठ उठ, चल उठ लवकर, उठ उठ उठ. ओय दादा उठ आता. ओय उठ चल लवकर, उठ उठ चल लवकर, किती वाजले बघ, उठ लवकर उठ. मुन्या, ए मुन्या, उठ लवकर. ऐकलं का? आपल्या चिरंजीवांना सांगा सूर्य डोक्यावर आलाय. रातच्याला काही डबरी काढायला गेलता काय? अहो तुम्ही असं काय करताय? रात्री उशिरा झोपलाय तो. अहो अजून लहान आहे तो, आता नाही झोपणार तर काय म्हातारपणी झोपणार आहे का तो? तुझा हा जो लाड आहे ना, एक दिवशी महागात पडणार आहे. हा असाच वागायला लागला ना तर एक दिवशी डोक्यावर मिर वाटेल. अहो तुम्ही पण ना सारखं काय त्याला छोट्या मोठ्या गोष्टींवर टोचून बोलत असता. अगं आपल्या काळात असं होतं का? आजकालच्या मुलांना वेळेचं भानच राहिलं नाही. अहो जाऊ द्या, तुम्ही नका लक्ष देऊ. तुम्ही आपला आवरा आणि ऑफिसला जा. काय सकाळ सकाळ किरकिर लावली. बघ पोरांना वडिलांच्या बोलण्याची किरकिर वाटायला लागली आता. अर्धा उठ, कामधंद्याचं बघ जरा. पप्पा हा बेटा, तुम्ही मला ट्रिपला जाण्यासाठी पैसे दिला, त्याचं काय झालं? हा बेटा देणार तुला. तुझ्या सरांचा फोन पे नंबर दे, पाठवतो मी का. ठीक आहे, थँक्यू. बघ ना आलाय का, माझी पोरगी घरातली सगळी कामं करते, शाळेत पण हुशार आहे, आणि तो नुसतं पोरांबरोबर हुंदाडक्या मारत असतो. ऐकायचं नाही काय नाही. अहो पप्पा याचं नेहमीच आहे, उशिरा झोपणं, उशिरा उठणं, उशिरा कधी पण येतो घरी. मम्मी बघ ना, पप्पा सारखंच मला घालून पाडून बोलतात. अरे मग उठ ना, किती उशीर झाला सांगतोय तुला, कळत नाही काय सांगितलं. त्यांच्याकडे नको लक्ष देऊ, तू उठ आणि तुझं आवरून घे. तुझ्या असलेल्या अडाने ते पोरग बिघडत चाललंय. जिनिशा तो तुझ्या भावावर अशी का वागते? आमच्या घरात फ्रीडम आहे, आम्हाला असं नाही. आम्ही दोघं खाली पण असंच वागतो. पण तू काय एवढा शांत शांत असतोय? आमच्या घरी नाही रे तसं. म्हणजे मला तेवढी फ्रीडम नाहीये. असं का बरं? हे आता मला आता घरी पण जाऊ वाटत नाही. घरी गेलं की ती चिडचिड ते चालूच असतं. अरे आपले आई बाबा खूप चांगले असतात, ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. तू असं काही गैरसमज करून घेऊ नकोस, घरी लवकर जात जा. अरे तसं काय नसतं रे, सगळ्यांच्या घरचे फ्री असतात. फक्त आपण आपल्या मम्मी पप्पाशी कसं राहतोय त्याच्यावर डिपेंड असतंय सगळं. नाही रे, आमच्या घराचं वातावरणच वेगळं आहे. तुमच्यासारखं नसतंय सगळ्यांचं. मी बघितलंय, ऑब्झर्व केलेलं आहे वेळा, जाणून येतंय ते मला. तुमच्यासारखी फ्रीडम मला नाही भेटत. बाहेर मित्रांवर कसं भारी वाटतं, तुमचं कसं? आमचं काय नाही, आमच्या घरात एकदम फ्रीडम आहे. तरीच तू थोडा लेट जातो घरी. हा बहीण काय तिचं ते काय सारखं नुसतं कोडबड्या करण्याचा दिवस जातो त्याचा. तुझ्यासारखीच आहे, वेगळं नाही काय. नाही रे, मी लय ऑब्झर्व केलंय, जाणवलंय मला. तुमची एवढी फ्रीडम मला नाहीये. कसं आहे, सगळ्यांचे पेरेंट्स सेम नसतात.
दादा तू सारखी पप्पांची बोलणी का रे खातोस? त्यांना बोलण्याशिवाय दुसरं येतच काय? ते आपल्यासाठी किती करतात ते. माझ्यासाठी नाही करत, तुझ्यासाठी करतात. ही तर तुझी नेहमीचीच बोंब आहे. पप्पा आले. मोन्या, मला जर तुझ्याशी बोलायचं. अरे मोन्या, बाप हा मुलाचा मित्र असतो. तू तर माझ्याशी काहीच बोलत नाही. बोलतोय की. अरे मी समोर दिसलो की तू निघून जातोस, नाहीतर मोबाईलमध्ये डोकं घालून बसतोस. काय बोलू मी तुमच्याशी? बघलता ओरडत असता मला. अरे मग माझं ऐकत जा ना जरा. पप्पा, मला माझी लाईफ नाही का? मला का दुसऱ्यांसारखी फ्रीडम भेटू शकत नाही? अरे मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय. तुला फ्रीडम द्यायला तू एवढा अजून मॅच्युअर नाहीस. अहो पण का नाही तो मॅच्युअर? जसं तुम्ही मुलीला समजून घेता तसं ह्यालाही समजून घ्या ना. मला असं वाटतं की आपण मुलांना एक संधी दिली पाहिजे, त्यांना एक फ्रीडम दिला पाहिजे आणि त्यांना एक त्यांचं करिअर निवडण्याची एक मुभा मिळाली पाहिजे आपल्याकडून, की आयुष्यात पुढे जाऊन ते काहीतरी करू शकतील. आणि आपण जर असं त्यांना दबावाखाली जर ठेवलं तर ते कदाचित चुकीचंही पाऊल उचलू शकतील आणि त्याला जिम्मेदार मुलं नाहीत तर आपण पालक असणार आहोत. असं ओरडून दबाव देऊ थोडीच मॅच्युअर होणार आहे. त्याच्या पण भावना ओळखा, त्यालाही का आतून काहीतरी त्रास होतच असेल की. आणि त्याला एक भीती आहे, तुमच्याबद्दल एक न्यूनगंड तयार झाला. बाप म्हणजे एक बर्डन, प्रेशर. तुम्ही सारखा त्याला धाकात ठेवताय, त्याचा त्याला त्रास होतो. कधी त्याच्या मनाचा विचार केला? त्याला खुलवण्याचा प्रयत्न केला का? कधी त्याला खोलून बोलण्याचा संधी दिली, जशी आज तुम्ही तुमच्या मुलीला दिली? तिला मायेने जवळ घेताय, समजवताय. आज तुम्ही केलं का त्याच्याबद्दल एकदा तरी? एकदा करून बघा, म्हणजे मुलगा काय असेल ना ते तुम्हाला कळलं. त्यांचं आयुष्य, त्यांचे फ्युचर घडवण्याची संधी एक त्यांना आत्ताच आपल्या मिळाली पाहिजे त्यांना. नाहीतर असंच होईल की तुमच्याबद्दल त्याच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होईल. तो झाला नाही पाहिजे. बरोबर आहे तुझं. चुकलं माझं. आजपासून आम्ही दोघं मित्रासारखे.